विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण मागील पिरियड मध्ये स्टडी केलेला आहे ॲलर्जी, ऑटोइम्यून डिसीज. तर आजच्या पिरियड मध्ये आपल्याला स्टडी करायचे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन is another name that is tissue grafting. Okay, what is the tissue grafting? Means nothing but organ transplantation. तर याचं नावच सांगतंय ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं माहिती आहे आपल्या बॉडी मधला एखादा ऑर्गन प्रॉपर फंक्शन करत नसेल. समजा साधं एक्झाम्पल आपण म्हणलं किडनी फेल झालेल्या आहेत आपल्या, किडनी फेल. ओके, कधी म्हणतो आपण किडनी फेल? जर किडनीचे नॉर्मल जे फंक्शन आहेत ते प्रॉपर न होणं, दॅट इज द किडनी फेल. मग या वेळेला काय करतो आपण? या वेळेला क्युरेबल ट्रीटमेंट म्हणजे नथिंग बट ज्या किडनी आपल्या बॉडी मधल्या फेल आहेत त्या किडनी रिप्लेस करणं बाय नॉर्मल किडनी. मीन्स replacement of non-functioning organ by normal organ. ओके, जे काही आपल्या बॉडी मध्ये जो ऑर्गन फंक्शन करत नाही तो ऑर्गन काढून टाकणं आणि त्या ठिकाणी नॉर्मल ऑर्गन ऍड करणं, दॅट इज नथिंग बट ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. दॅट इज द टिश्यू ग्राफ्टिंग. मग आपल्याला जर एखादा ऑर्गन घ्यायचा आहे तो आपल्यासाठी फॉरेन झाला, बॉडी घेऊ शकत नाही, म्हणजे बॉडी काय करत असते त्याला रेजिस्ट करत असते. मग ज्या वेळेला आपल्याला एखादा ऑर्गन घ्यायचा आहे त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतात. वन इज अ ब्लड ग्रुप मॅचिंग अँड अदर इज अ टिश्यू मॅचिंग. ओके, या दोन वेगवेगळ्या टेस्ट कराव्या लागतात कुठं? ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनच्या वेळेला. वन इज ब्लड ग्रुप मॅचिंग, अनदर इज टिश्यू मॅचिंग. म्हणजे मला जर एखादा ऑर्गन घ्यायचा आहे एक्स पर्सन कडून, त्यावेळेला माझं आणि त्याचं ब्लड ग्रुप मॅचिंग, टिश्यू मॅचिंग करणं गरजेचं आहे. म्हणून हा नीट मधला प्रश्न आहे की ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनच्या वेळेला कोणकोणत्या टेस्ट केल्या जातात. विच इज नंबर 1 ब्लड ग्रुप मॅचिंग, अनदर इज द टिश्यू मॅचिंग. आता विद्यार्थी मित्रांनो जर मला एखादा ऑर्गन घ्यायचा आहे, मी असं सांगितलंय सुरुवातीला की माझी बॉडी बाहेरचा ऑर्गन घेत नाही, रिसीव करत नाही. का करत नाही? माझ्या बॉडीमध्ये इम्युनिटी सिस्टीम आहे. इम्युनिटी सिस्टीम मुळे माझी बॉडी त्याला रेजिस्ट करायला लागते. साधं उदाहरण घेऊ, एखाद्या ठिकाणी आपण डस्टच्या ठिकाणी गेलो, आपल्या शरीरात डस्ट गेली तर आपण लगेच शिंका द्यायला लागतो. का बरं? बॉडी त्याला रेजिस्ट करायला लागली. मग हे तर ऑर्गन घ्यायला लागलो आपण, त्यावेळेला बॉडी रेजिस्ट करत असते. मग ड्युरिंग ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आपल्या बॉडीची इम्युनिटी पॉवर कमी करणं गरजेचं असतं. म्हणजे त्यावेळेला आपल्याला इम्युनो सप्रेशन ड्रग्स आर नेसेसरी. इम्युनो सप्रेशन ड्रग घ्यावं लागतं. ज्या ड्रग मुळे आपल्या बॉडी मधला इम्युनिटी पॉवर कमी होईल अशा ड्रग घेणं गरजेचं असतं. मग कोणत्या ड्रग आहेत इम्युनो सप्रेशन ड्रग? लाईक सायक्लोस्पोरिन ओके इज अ इम्युनो सप्रेशन ड्रग. त्याच्यामुळे आपल्या बॉडीचा इम्युनिटी पॉवर कमी होतो. इम्युनिटी पॉवर कमी झाल्याच्या नंतर आपण बाहेरचा ऑर्गन घेऊ शकतोय. म्हणून ड्युरिंग ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन व्हॉट नेसेसरी टू टेक द इम्युनो सप्रेशन लाईक सायक्लोस्पोरिन. बऱ्याच वेळेला ड्युरिंग ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन और इवन आफ्टर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन इम्युनोसप्रेशन ड्रग्स आर टेकन थ्रूआउट द लाईफ. काही पर्सनला लाईफभर घ्यावं लागतं. मग आपल्याला
कोणाचा ऑर्गन घ्यायचा आहे? मी म्हटलं की जो ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर फंक्शन करत नाही तो काढून टाकणं आणि नॉर्मल ऑर्गन घेणं. मग कोणाचा ऑर्गन घ्यायचा? जे कोणी ऑर्गन देतं दॅट इज कॉल्ड ॲज अ डोनर. जे ऑर्गन देतं त्याला काय म्हणायचंय? डोनर. आणि आपण कोण झालोय? रेसिपियंट. ओके, दॅट इज द रेसिपियंट. मग विद्यार्थी मित्रांनो, मग डोनर कोणता असतो? जो देणारा आहे दॅट इज द डोनर. मग आपल्याला असं माहिती आहे की आपली बॉडी आपल्या बॉडीतला ऑर्गन सहज घेऊ शकते. समजा इतर स्किन डॅमेज झालेली तर बॉडी मधली दुसऱ्या ठिकाणची स्किन आणून आपण इथं ग्राफ्ट करू शकतोय, ग्राफ्टिंग करू शकतोय. म्हणजे टिश्यू ग्राफ्टिंग इज अ बेस्ट. कोण्या ठिकाणी बेस्ट आहे टिश्यू ग्राफ्टिंग? बघा, टिश्यू ग्राफ्टिंग इज बेस्ट विदिन द बॉडी, दॅट इज सेल्फ. सेल्फ मध्ये स्वतःच्या बॉडी मधला पार्ट दुसऱ्या ठिकाणी ऍड करणं, या ठिकाणी सगळ्यात बेस्ट कोण असेल? टिश्यू ग्राफ्टिंग. देन आयडेंटिकल ट्विन्स. आयडेंटिकल ट्विन्स, जे आयडेंटिकल ट्विन्स आहेत त्याच्यामध्ये पण टिश्यू ग्राफ्टिंग होऊ शकते. म्हणजे सगळ्यात बेस्ट कुठं? सेल्फ मध्ये. सेल्फ पॉसिबल नसेल तर आयडेंटिकल ट्विन्स. देन त्यानंतर आपण म्हणू सिबलिंग्स. ओके, that is the offspring of the same parents, siblings. Then related parents, then unrelated donor, तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात बेस्ट ग्राफ्टिंग पॉसिबल आहे कोणामध्ये? सेल्फ. देन आयडेंटिकल ट्विन्स, देन सिबलिंग्स, देन रिलेटेड पॅरेंट्स, अनरिलेटेड. म्हणजे ग्राफ्टिंग बेस्ट कोणामध्ये होऊ शकते? सेल्फिंग मध्ये. म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणू की सेल्फ मध्ये, ज्या वेळेला आपल्या एका बॉडीचा पार्ट दुसऱ्या ठिकाणी ऍड करतो, हे पॉसिबल नसेल तर आपण वी कॅन टेक द ग्राफ्ट फ्रॉम आयडेंटिकल ट्विन्स. मग सगळ्यात बेस्ट सेल्फ मध्ये, आणि इथून कमी कमी चान्सेस आहेत. म्हणजे सगळ्यात कमी चान्सेस फॉर ग्राफ्टिंग सक्सेस इज अनरिलेटेड डोनर, आणि सगळ्यात जास्त चान्सेस ऑफ ग्राफ्टिंग सक्सेस इज सेल्फ. म्हणून सगळ्यात बेस्ट सेल्फ. हे जर पॉसिबल नसेल आयडेंटिकल ट्विन्स, हे पॉसिबल नसेल सिबलिंग्स, हे पॉसिबल नसेल अनरिलेटेड पॅरेंट्स, देन unrelated donor. In this way, that is nothing but organ transplantation. Another name is a tissue grafting. Best tissue grafting कोणामध्ये? That is the self मध्ये. That is nothing but autograft. That is the autograft. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघितलं आपण what tissue grafting. Another name organ transplantation. Which type of drugs are taking during organ transplantation? Immunosuppressant drug. Which is example? Cyclosporine. विद्यार्थी मित्रांनो, मग आपण स्टडी केलेला आहे ह्यूमन इम्युन सिस्टीमचे रोल, अलर्जी, ऑटोइम्युन डिसीज, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. तर आपल्याला असं माहिती आहे ह्यूमन मध्ये वेगवेगळ्या टाईपचे डिसीजेस आहेत. काही डिसीज बॅक्टेरियल आहेत, काही डिसीज फंगल आहेत, प्रोटोझोन, हेल्मियान, याच्यामुळे वेगवेगळे डिसीज होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पहिल्यांदा वेगवेगळे डिसीज बघूया. बॅक्टेरियल डिसीजेस. तर सांगा बरं मला बॅक्टेरियल डिसीज कोणकोणते आहेत? फॉर एक्झाम्पल आपल्याला असं माहिती आहे टायफॉइड, कॉलेरा, प्लेग, टायफॉइड, कॉलेरा, प्लेग, डिसेंट्री,
leprosy, all these are the name of which disease? Bacterial disease. Typhoid, cholera, plague, dysentery, tuberculosis, leprosy. ओके, हे सगळे कोणाचे डिसीज आहेत? बॅक्टेरियलचे डिसीज आहेत. नाउ व्हायरल डिसीज, व्हायरल डिसीजेस. तर विद्यार्थी मित्रांनो सांगा बरं व्हायरल डिसीजचं एखादं नाव. तर आपल्याला असं माहिती आहे, फॉर एक्झाम्पल एड्स इज वन ऑफ द व्हायरल डिसीज. अनदर इज हिपॅटायटिस, हिपॅटायटिस A, B. Okay, these are the viral disease. Another name, swine flu, swine flu. Okay, then common cold, common cold. Okay, then another is the AIDS, hepatitis A, B, swine flu, common cold. ओके, देन कोरोना व्हायरस आपण आता बघतोय. कोरोना व्हायरस मुळे सुद्धा कॉजेस व्हॉट? रेस्पिरेटरी डिसऑर्डर. हे कोणते डिसीज आहेत? व्हायरल, मीन्स कॉज्ड बाय व्हायरसेस. नाउ देयर आर मेनी प्रोटोझोन डिसीजेस, प्रोटोझोन डिसीजेस. प्रोटोझोन डिसीज मध्ये one is malaria, okay, amoebiasis, amoebiasis, kala azar. These are the some name of which disease? Protozoan disease. Okay, some diseases are caused by worm. Okay, आपल्याला माहिती आहे ascariasis caused by ascaris worm, ascaris worm मुळे कोणता डिसीज होते? ascariasis. ओके, filariasis from filarial worm, filariasis from filarial worm. Okay, some diseases are fungal. मग फंगल मध्ये कोणकोणते डिसीज येतात? तर विद्यार्थी मित्रांनो रिंगवर्म इज वन ऑफ द फंगल डिसीज. ओके, रिंगवर्म इज वन ऑफ द फंगल डिसीज इन द ह्यूमन. तर आपल्याला हे वेगवेगळे डिसीज स्टडी करायचे. काही डिसीज हे पॅथोजन मुळे होत नाहीत. सपोज आपल्याला माहिती आहे कॅन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो आपण याच्या पहिले बघितलंय कॅन्सर इज अ नॉन इन्फेक्शियस डिसीज, नॉन इन्फेक्शियस डिसीज. विच इज अ नॉन इन्फेक्शियस डिसीज? कॅन्सर. कॅन्सर साठी अनेक रिझन आहेत. इट मे बी कॉज्ड बाय स्मोकिंग, अल्कोहोलिझम. आपण पुढे बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो मी काय काय सांगितलं? हे जे काही ऑर्गॅनिझम आहे याच्यामुळे वेगवेगळे डिसीज व्हायला लागले. मग ऑर्गॅनिझम ज्याच्यामुळे डिसीज होतात दॅट इज कॉल्ड ॲज अ पॅथोजन्स. विद्यार्थी मित्रांनो मला सांगा व्हॉट इज अ पॅथोजन्स? पॅथोजन्स आर नथिंग बट डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम. डिसीज कॉज करणारे ऑर्गॅनिझम, डिसीज कॉज ऑर्गॅनिझम, that is the pathogen, and its ability to cause the disease, that is the pathogenicity. What is the pathogen? Disease cause organism. Okay, disease causing organism, that is nothing but what? Pathogen. मग मला सांगा हे बॅक्टेरियल डिसीजचे नाव आहे. नीट मध्ये येतात की फाइंड ऑड. असं करतात की एक ऑप्शन मध्ये तीन ऑप्शन बॅक्टेरियल डिसीजचे देतात, एखादा फंगल देतात, फाइंड ऑड. किंवा विच ऑफ द फॉलोइंग आर द बॅक्टेरियल डिसीज, किंवा 10-5 एक्झाम्पल दिले जातात त्यापैकी बॅक्टेरियल कोणते आहेत हे फाइंड आउट करा विचारलेलं असतं.
तर विद्यार्थी मित्रांनो, मग बॅक्टेरियल मध्ये टायफॉइड, कॉलेरा, प्लेग, डिसेंट्री, टीबी, लेप्रसी. व्हायरल मध्ये एड्स, हिपॅटायटिस, स्वाइन फ्लू, कॉमन कोल्ड. ओके. कोरोना व्हायरस कॉजेस कोरोना. प्रोटोझोन मलेरिया, अमिबायसिस काला आजार. Ascariasis caused by Ascaris worm, that is Ascaris lumbricoids. Filariasis caused by Filarium worm, that is the Weicheria bancrofti. Fungal disease ringworm. ओके, याने रिंगवर्म मुळे कोणता डिसीज होतोय? फंगल, दॅट इज फंगस मुळे रिंगवर्म व्हायला लागेल. नाउ व्हॉट इज द पॅथोजन? डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज अ पॅथोजन्स. तर हे महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदा वन बाय वन एक एक डिसीज स्टडी करूया.